पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार, पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती, भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्यांची संख्या वाढवली, पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश, आंतरराष्ट्रीय सीमेवर सुद्धा भीती। पहलगाममधील हल्ल्यापूर्वी पीओकेमध्ये दहशतवाद्यांची मोठी बैठक, बैठकीमध्ये पीओकेमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे स्वागत, भारताविरुद्ध भडकाऊ भाषणं देत आणि काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांसाठी चिथावणी दिली होती। राजस्थानमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर बीएसएफ सतर्क, लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची भारत पाकिस्तान सीमेवर भेट, सीमेवरील तयारीचा आढावा, सीमेवरील गावांमध्ये जात गावकऱ्यांसोबतही चर्चा। राजस्थान सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानने जैश ए मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले, त्याच्यामुळे बीएसएफ सतर्क, जैसलमेर सीमेजवळ पाकिस्तान चेलिस्तान विकसित करत असल्याची माहिती, शिवाय पाकिस्तानी सैन्याचा शस्त्रसाठा कारखाना सुद्धा याच भागामध्ये असल्याचे संकेत। काश्मीरमध्ये लढाऊ विमानांच्या गिरट्या, खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाच्या विमानांकडून गिरट्या घालायला सुरुवात। पाकिस्तानी सैन्याकडून युद्ध सरावाची तयारी, रावलपिंडीमध्ये पाकिस्तानी रणगाडे, काही मिलिटरीच्या गाड्या दाखल, सैनिकांच्या मोठ्या हालचाली सुरू। दहशतवादी हाफिज सईदला आयएसआयनं लष्करी छावणीमध्ये लपवलं, भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाफिज लपला, तुम्ही पाणी थांबवणार तर आम्ही तुमचा श्वास बंद करणार, असा हाफिज सईदचा जुना व्हिडिओ व्हायरल। काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा वाढवली, जैशच्या हेडक्वार्टर बाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती।